पोलीस ॲक्शन मोडमध्ये, पोलिसांच्या धाडीत पिस्तूल, काडतुसे आणि धक्कादायक साहित्य जप्त। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात गुन्हेगारी कळस गाठणारी धक्कादायक घटना उघडकीस आली असून शहर पोलिसांनी जलद कृती दलासह केलेल्या धाडीत संपूर्ण प्रकार समोर आला आहे। सरस्वती कॉलनी परिसरातील एका फ्लॅटमध्ये मुलींना बेकायदेशीरपणे डांबून ठेवून संशयास्पद आणि गंभीर स्वरूपाचा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी रात्री 9:30 वाजता थेट धाड टाकत मोठी कारवाई केली। या कारवाईत पोलिसांच्या हाती लागलेले साहित्य धक्कादायक असून एक देशी पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे, महिलांचे संवेदनशील वैद्यकीय अहवाल, आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे। या सगळ्या प्रकारामुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणी सोनू उर्फ जयप्रकाश बेग, शिवांजय उंडे आणि श्रद्धा जयप्रकाश बेग यांच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विशेष म्हणजे मुख्य आरोपी सोनू उर्फ जयप्रकाश बेग हा आधीच मारहाणीच्या गुन्ह्यात फरार होता। काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते, मात्र आता या नव्या धक्कादायक प्रकरणामुळे त्याच्या गुन्हेगारी कारवायांचा मोठा पर्दाफाश झाला आहे। शहराच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारे बेकायदेशीर कृत्य सुरू असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात असून पोलिसांनी अशा गुन्हेगारांवर आणखी कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। सध्या या प्रकरणाचा अधिक तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत असून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, स्पीड न्यूज मराठी, शोएब शहा। काल सायंकाळी उशिरा आपल्याला एक गोपनीय माहिती मिळाली होती। त्यानुसार श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 7 एरियामध्ये एका फ्लॅटमध्ये काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींनी एका मुलीला डांबून ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी काही अवैध अग्निशस्त्र वगैरे देखील असण्याची शक्यता आहे अशी आपल्याला माहिती मिळाली होती। त्यानुसार आपण श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणचे अधिकारी आणि अंमलदार त्या ठिकाणी चेक करण्याकरता पाठवले होते। या कारवाईमध्ये त्या फ्लॅटमध्ये अशी काही पीडित तरुणी वगैरे मिळून आली नाही, परंतु त्या फ्लॅटची झडती घेतली असता त्यामध्ये एक देशी गावठी कट्टा, त्याशिवाय 2 राऊंड, 2 जिवंत काडतुसं, काही चेकबुक आणि मेडिकलच्या फाईल्स वगैरे आपल्याला मिळून आलेले आहेत। तो फ्लॅटचा जो कोणी मालक आहे त्या मालकाचे आपण त्या अनुषंगाने सविस्तर विचारपूस केली, त्यांचा जबाब देखील आपण नोंदवलेला आहे आणि त्यावरून हा फ्लॅट ज्यांना भाड्याने दिलेला होता तो उंडे नामक एक तरुण आहे पडेगाव येथील, या तरुणावर आणि हा फ्लॅट या उंडेच्या माध्यमातून श्रीरामपूर शहर येथीलच सोनू उर्फ जयप्रकाश अशोक बेग हा आणि एक तरुणी त्या ठिकाणी राहत होती असं निष्पन्न झालेलं आहे आणि त्यानुसार आपण श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3-7-25 अन्वये आपण गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्यामध्ये कालच रितसर पंचनामा करून ते जे अवैध अग्निशस्त्र आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे। यातील जो आरोपी आहे हा सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू आहे। ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राइब बटन दाबून YouTube चॅनल सबस्क्राइब करा।